पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्वयापिनी विना पुस्तक धारिणी भयदं जाड्यंधकारां हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विठ्ठल विठ्ठल हेची विष्णूची महापूजा अनुभवणाही दुजा प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे. राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्य संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोडाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. तिकडे बडबड करते कोणी लिंबाखाली पिपळाखाली म्हणजे एकदम शांत बसायचा. बोलला त्याला त्याच्या बायकोची शपथ आहे. आता बोलला त्याची बायको मरण बा विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबारे म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभ्या आयुष्यात प्रामाणिकपणे घाम गाळून जिद्दीने कष्टाने मेहनतीने आपल्या भाषेत इमानदारीने केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. आता उठून पंक्ती धरल्या तरी हरकत नसावी. माझं काम संपलेलं आहे. विठ्ठल. अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने संत भूमीच्या भूमीला निळोबारायाचा पदस्पर्श झाला. त्याचप्रमाणे हनुमंतराय आणि रामप्रभूच्या पदस्पर्शाने विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या पुण्यनगरी श्री क्षेत्र डिकसळ या ठिकाणी पूज्य गुरुवर्य कैलासवासी हरिभक्तीपारायण कोंडाजी बाबा डेरे महाराज जोंधळकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि गुरुवर्य हरिभक्तीपारायण बाजीराव दादा गंगारामजी काकडे यांच्या प्रेरणेने आणि गेले 36 वर्ष या सप्ताह राजांचं मार्गदर्शन आहे. सप्ताहाची 36 वर्ष पूर्ण झाली. 3 तपोपूर्ती सोहळा झाला आणि विशेष कोणाची 36 न होता
36 वर्ष संपन्न होत आहे. ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 36 वर्षापासून ज्यांच्या हाताने सप्ताहाचा प्रारंभ झाला आणि आतापर्यंत महाराजांनी तुमचं प्रेम टिकून राहिलं बरं का. फक्त महाराजांच्या स्वभावाचा साधेपणा नाही, म्हणजे बऱ्याचदा मोठेपणा अभिमान आला की परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये अभिमानानेच कीड लागते. पहा, अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला. तीळ बरी जरी होय अभिमान मिरू तो समान भार देवा. म्हणून आतापर्यंत तुमचे आणि त्यांचे संबंध चांगले टिकून राहिले. ज्यांच्या प्रेरणेने सप्ताह प्रारंभ झाला असे हरिभक्तीपरायण आदरणीय रामचंद्रजी महाराज बोरुडे पुणेवाडीकर यांच्या दिव्य आणि कुशल मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला समस्त ग्रामस्थ मंडळ डिकसळ यांच्या क्रियाशील कर्तृत्वाने, त्याचप्रमाणे मातृपितृवर्ग, तरुण तरुणी, आबालवृद्ध ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि तरुण मंडळीच्या पुढाकाराने संपन्न होत असलेला त्रितपपूर्ती सोहळा, आज सप्ताहाची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला, हरिकीर्तनाचं सौजन्य समस्त ग्रामस्थ मंडळी डिकसळ, सर्व ग्रामस्थ मंडळी, मातृपितृवर्ग, आबालवृद्ध, तरुण तरुणी, सर्व श्रोते सज्जन मायबाप, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मंडळी, गावकरी टाळकरी मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरथी, अतिरेकी सोडून सर्वच टाळकरी, मालकरी, वारकरी, विनेकरी, पहारेकरी, ताळ्यातले, मळ्यातले, खड्यातले, वाडीवरचे, वस्तीवरचे, रोज कीर्तनाला येते ते, येणारे येऊ देत नाही ते, जे आजच आले ते, अंधारातले, उजेडातले, पंक्तीला आलेले, कीर्तनाला आलेले, सगळ्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर, पत्रकार, चित्रकार बांधव मंडळी, हरिकीर्तनासाठी उपस्थित दोन्हीही मृदंगवादक, हरिभक्तीपरायण आदरणीय अवधूतजी महाराज राऊत आणि हरिभक्तीपरायण आदरणीय विक्रमजी महाराज बाबर या जोडीसाठी एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा. ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, सुरुवातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली असे हरिभक्तीपरायण गाणं कोकिळा संपतजी महाराज दानवे आणि हरिभक्तीपरायण गाणं कोकिळा तुकारामजी महाराज राऊत या खिलारी जोडीसाठी एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा. सर्वच वारकरी मंडळी असतील, बाल टाळकरी असतील, सर्वच या बालगोपाळांसाठी एकदा वाजवाना टाळी. त्यामध्ये मला असं वाटतं की तुमच्या गावातली पण काही उभे येते, बरोबर आहे ना. काही काही ती छोटं पाहणं किती गोड दिसतंय, ते मला असं वाटतं माझ्यासोबत घेऊन जाऊ का काय, पण त्याचे माई बाबा रागवायचे माझ्यावर, असं काही नाही. अतिशय छोटे पण ते या वयामध्ये लोक म्हणतात या वयात, अरे या वयात तुम्हाला भुका लागलेल्या आहेत, मला माहिती नाही ना. वा, कीर्तनाची भूक आहे, बरोबर आहे ना, कीर्तनाची भूक आहे. काही म्हणतील या वयात, अरे या वयात, कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला त्याने पंक्तीचा प्रसाद खाताना मागं पुढं पाहायचं नाही, बाकीच्याला राहू नाही राहू. विनेकरी महाराजांपासून अगदी इकडच्या शेवटच्या वारकऱ्यांपर्यंत असं वाटतं की नामदेवराय विना घेऊन कीर्तनात दंग झालेत की काय. कीर्तनाची मस्ती आणि कीर्तनाची ही ताकद आहे. तरणा भाग्यवंत नटे वरातीत. चुकलं का माझं? तुम्ही खालून बोलत राहा, मला भलतं सुचतं काहीतरी. मग नटे घरी कीर्तनात, ही कीर्तनाची मस्ती आहे, ही कीर्तनाची ताकद आहे. आमच्या दोन्ही तुळस घेऊन उभ्या असलेल्या आई साहेब वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व, ती डोक्यावर घेऊन कीर्तनात उभं राहणं. सर्व परिचित, सुपरिचित, अपरिचित मायबाप श्रोते असतील, हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज नाही तर कीर्तन झालं तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे म्हटलं का. लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. एवढंच उशिरा घेते नव्हतं, उखाण्यातच घेते की घेऊ का नको, तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर राहू देते. घेऊ का लाडक्या बहिणी, एवढा आग्रह करते तर घेऊनच टाकते. पुन्हा वाटेन काहीतरी म्हणायचं होतं, राहून गेलं. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार अडके, त्याला घुंगरं बारा, पान खाते तेरा तेरा घाम येतो, जरा जरा नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारी दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडी, 7 वाडे आतले वड्यात पलंग, पलंगोर गादी, गादी ऋषी, उशीर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, डिकसळकारांची लेक. विठ्ठल ज्या निमित्ताला धरून गेली 36 वर्ष हा सप्ताह संपन्न होतोय, परिपूर्ण होतोय,
तीन तप पूर्ण होत आहेत आणि चतुर्थ तपपूर्तीकडे तुमचा सप्ताह वाटचाल करतोय. आणि सध्या अत्यंत पवित्र पुण्य पर्व आहे आणि तो पर्व म्हणजे प्रतिष्ठान निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा समाधी उत्सव म्हणजे षष्टीचा सोहळा. आज षष्टी आहे. षष्टीचा दिवस माझ्या वाट्याला आला आणि मी नाथ नगरीतली प्रतिष्ठान नगरीची कन्या आहे याचा मला नितांत स्वाभिमान आहे. विठ्ठल ज्यांच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष राबावं तो जगाचा नाते त्याला जगन्नाथ म्हणतात. पण त्याचा सुद्धा कुणीतरी नाते त्याला पैठणचे एकनाथ महाराज म्हणतात. कावडीने जागरी पाणी चक्रपाणी कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे आनंद भक्ती भावे निळावंदित ते पाये आनंद भक्ती भावे निळावंदित ते पाये भारती स्वामी एकनाथा भारती स्वामी एकनाथा आनंद भक्ती भावे निळावंदित ते पाये आनंद भक्ती भावे निळावंदित ते पाये भारती स्वामी एकनाथा भारती स्वामी एकनाथा. ज्यांच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष राबावं नाथांचा अधिकार. आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संताला विशेषाने जगद्गुरु तुकोबारा यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटले. नाथांना संप्रदायाचा बहिणी ज्या वारकरी संप्रदायाच्या वास्तूची कल्पना केली. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानेश्वरी श्री संत ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका म्हणजे गीतेवरची टीका आहे. आणि श्री संत प्रतिष्ठान निवासी एकनाथ महाराजांचं भागवत म्हणजे श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरती केलेली टीका आहे. ज्यावेळी समाज शंड झाला होता क्षमासेवी वाक्यासाठी एक प्रमाण आहे. नाथांना विशेषण दिले शांतीचे ब्रह्म. नाथांना शांती ब्रह्म म्हटले. म्हणजे ज्या ठिकाणी बोलायची गरज असते त्या ठिकाणी जो मुगत येऊन बसतो त्याला शांती ब्रह्म म्हणत नाही बरं का. सत्ता संपत्ती आणि शक्ती असताना सुद्धा ज्यांच्या ठिकाणी या सगळ्या विचाराची सौम्यता नाथांची शांती वेगळी. नाथांना शांतीचं ब्रह्म म्हटले. शांती ब्रह्म आहे. पण कधी कधी मला शंका येते क्षमा असावी माझा अधिकार नाही तो. नाथांनी जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या कोणत्याच संतांनी शिव्या दिलेल्या नाही. काय माया गेली होती भूतापादिया काय माया गेली होती भूतापादी काय माया गेली होती भूतापादी काय माया गेली होती भूतापादी हरी नाय मुखासी अरे मोडा हरी मुखी गाता हर परे दंता हरी मुखी गाता हर परे दंता हरी नाय मुखासी हरी नाय मुखासी अरे मोडा हरी मुखी गाता हर परे दंता हरी मुखी गाता हर पली चिंता. विठ्ठल काय माय गेली होती भूतापाशीचे भक्तीचे आडवे येतात. तो एकनाथ महाराज सांगतात की ती संतती माणसाची नाही ती संतती भूताची. काय माय गेली एवढ्या डेंजर शिव्या कोणी दिल्या कोणत्या संतांनी दिल्या तिथपर्यंत कोणी गेलं नाही. किती सांगो तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. काय माय गेली होती भूतापाशी डेंजर शिवे किती लेवलचे शिवे दिल्या नाथांनी. आणि ते शांतीचे ब्रह्म आहेत.
येवोनी अंगावरी थुंकला किंवा यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, हे आपल्याकडे सांगितलं जातं, परंपरेने उदाहरणही दिलं जातं. सावरकरांनी इतका सुंदर भाव सांगितला. यवन अंगावरती थुंकत होता आणि नाथांनी पाहिलं नाही कोण अंगावरती थुंकले. ओल्या वस्त्राने तसेच जायचे गोदावरीत स्नान करायचे, कोणा यायचे. तो 108 वेळा थुंकला, म्हणजे वारंवार तो थुंकतच होता. शेवटी त्याच्या पानामध्ये चुना असेल, कात असेल, नरडं कोरडं पडलं, त्याचं ठसका लागला त्याला. नाथांना दया आली, बाबा रे तुझ्यामुळे मला स्नान घडलं, पण तुझा ठसका जाण्यासाठी तुझ्या घशात कोरड पडली, माझ्या घरी चल, मी तुला मध चाटायला देतो. ज्याने जो अंगावरती थुंकला त्याला घरी नेलं, त्याला मध चाकायला दिला, प्रसाद देवोनी मुक्त केला. काही काही लोक म्हणतात की नाथांनी त्याच्यावरती कृपा नाही केली, म्हणे प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्याकडे याला फटकूनच मोकळा केला आपल्या भाषेमध्ये. तसा नाही अर्थ. नाथांकडे एवढी शांती, एवढी शांती, एवढी शांती, पण शांती होती याचा अर्थ नाथांना राग येत नव्हता का? पण शांती, संयम किती असावा याचं उत्तम उदाहरण संप्रदायामध्ये म्हणजे श्री संत प्रतिष्ठान निवासी एकनाथ महाराज. एके वेळी ज्यावेळी जनार्दनी देवगिरी, तुम्ही आता ज्याला दौलताबाद म्हणतात, नामांतरण आहे ते. पूर्वीचा तो देवगिरी किल्ला, आणि नाथांच्या भाषेत जर विचार करतात तर सद्गुरूंचं स्थान म्हणजे त्याला जनार्दनी असं म्हणतात. जनार्दनीवरती ज्यावेळी देवगिरी किल्ल्यावरती नाथांचं वास्तव्य होतं, सद्गुरूच्या आश्रयाला एक महान विभूती जनार्दन स्वामींचे शिष्य म्हणजे श्री संत एकनाथ महाराज. आणि एके वेळी ज्यावेळी आक्रमण चालून आलं आणि त्यावेळी जनार्दन स्वामी हजर नव्हते गडावरती, त्यावेळी अंगावरती पोशाख घातला, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि नाथांनी एकेकाळी रणांगण गाजवलं होतं. हा संतांचा इतिहास आहे बरं का. नुसतं येऊने अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला एवढंच आपल्याला सांगितलं जातं. एकेकाळी ज्यांनी रणांगण गाजवलं होतं, पण येवन अंगावरी थुंकला तरी सुद्धा त्याच्या नादी लागले नाही, संत नादी लागले नाही. पण ज्यांच्या नादी लागले ते खळ होते, आणि नादी लागले त्यांनी नादच केला. पहा, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडले, हो करणे पाखंड खंडले. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडले, हो करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्हाला इथपर्यंत इतिहास सांगितला जातो की प्रसाद देऊन मुक्त केला, पण पुढे जाऊन त्या एका यवनाचं नेमकं काय झालं. नाथाच्या अंगावर मी एवढे वेळ थुंकलो, पण तरी सुद्धा नाथ महाराज माझ्यावरती रागवले नाही. दया आली, त्याला साष्टांग प्रणिपात केला त्याने नाथांच्या चरणी. आणि तिथून पुढे तोच मुस्लिम व्यक्ती वारकरी संप्रदायाचा पायी झाला. आणि आज ज्यावेळी त्याच्या समाधीचं थडगय बांधलेलं, त्याची इच्छा होती येऊन अंतकाळी तो नाथांना भेटला आणि नाथ महाराज, तुम्ही ज्या वाटेने दिंडी घेऊन जातात ना, त्या वाटेवरती माझं थडगं बांधलेलं असावं, माझी इच्छा आहे. आणि माझं थडगं रिकामं असावं का, त्याच्यावरती एकही वस्त्र टाकलेलं नसावं. मी मेल्यानंतर यदा कदाचित तुम्ही या वाटेनं गेल्यात दिंडी घेऊन भानुदास एकनाथाच्या गजरात, आणि तुमच्या पायाची धूळ जर वाऱ्याने माझ्या थडग्यावर आली तर सद्गुरूच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या रजतकणांनी माझं थडगं सुद्धा पवित्र होईल, अशी त्या मुस्लिम व्यक्तीची धारणा होती, त्या यवनाची धारणा होती. संत बोलले काहीच नाही, तर नादी कोणाला लागले नाहीत. पण ज्यांनी तुकोबारांची विटंबना केली त्यांच्याकडून तुकोबारांनी आरती करून घेतली, याला नादी लागणं म्हणतात, संतांचा बदला घेणं म्हणतात. एकेकाळी ज्ञानोबारायांना ज्यांनी इंद्रायणी स्नान करू दिलं नाही, आळंदी गावात शिरू दिलं नाही, त्यांच्याकडूनच ज्ञानोबारायांनी स्वतःची आरती करून घेतली, पूजा करून घेतली. यांना संतांच्या भाषेमध्ये बदला घेणं म्हणतात. संत नादी कुणाच्या लागले नाही. संताप हा शांत कशा प्रकारे, श्लेष काळाला त्याला कळाला. संताप हा शांत कशा प्रकारे, संताप म्हणजे राग, हा शांत कशा प्रकारे. अरे संताप हा, ज्ञानोबा तुकोबारायांकडे पहा,
संता पहा शांत कशा प्रकारे. विठ्ठल नाथांनी एका यवनाचा उद्धार केला, पण थुंकत तो होता तोपर्यंत बाकीचा समाज का शंड होता का? एका ब्राह्मणावरती यवन थुंकत होता, म्हणजे तेव्हापासून हे चालू आहे सगळं. एका ब्राह्मणावरती यवन थुंकत होता आणि बाकीचे ब्राह्मण काय करीत होते? मग क्षमा असावी आम्हाला पदरात घ्या, माझा अधिकार नाही, माझा अभ्यासही नाही तेवढा, माझी साधनाही नाही. एका महाराजाच्या अंगावरती जर एक यवन थुंकत होता तर बाकीचे महाराज लोक कुणीकडे गेले होते? नाथांसारख्या ज्ञानी अधिकार संपन्न महात्म्याची ही जर कथा असेल, पण तुम्ही चांगले जर वागला तरच त्रास होतो, चांगले जर वागला तरच त्रास आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक असतातच. गावामध्ये सप्ताह चांगला व्हावं म्हणून मीटिंग घ्यावी लागते, सप्त्याचं वाटोळं करायला मीटिंग घ्यावी लागते. अजिबात नाही. दगड त्या झाडावरती पडतात ज्या झाडाला फळं असतात. येड्या बाबडीच्या झाडाला कुणी दगड हाणताना पाहिलं का तुम्ही? मग त्रास तेव्हाच होतो ज्यावेळी तुमच्यामध्ये काहीतरी चांगले गुण असतात. अपकीर्ती त्याचीच होते ज्याची कधीतरी कीर्ती झालेली असते. विठ्ठल उपकार करणारी या जगतावरती उपकार करणारी ही संताची जात आणि ही संत भूमी. भाग्य आपलं. आज नाथांची षष्टीचा दिवस. नाथांनी जल समाधी घेतली. जगाच्या पाठीवरती अशी समाधी नाही बरं. नाथ गोदावरी मध्ये गेले म्हणून जल समाधी. आणि आजही पहा तुम्ही पैठणमध्ये ज्यावेळी बाहेरचं नाथ मंदिर आहे तिथं नाथांच्या पादुका येतं. नाथांच्या पादुका आहेत आणि त्या पादुका सतत ओल्या असतात. गंगेचं थोडं थोडं पाणी, गोदावरी मातेचं थोडं थोडं पाणी त्या पावलावरती पाझरत असतं, म्हणून तिला जल समाधी म्हटले. सतत नाथांचे पावलं आणि त्या पादुका त्या ओल्या असतात. नाथांनी समाधी जलात घेतली म्हणून जल समाधी. आणि नाथाच्या चरणावरती सतत गोदावरी माता अभिषेक करत राहते म्हणून जल समाधी. विठ्ठल संप्रदायामध्ये जशा संतांच्या वारी आहेत, नाथांच्या पैठणच्या वारीला आजच षष्टीच्या दिवशीचं फार मोठं महत्व आहे. पर्व काय? पण तुम्ही नाही पंढरपूरला जाऊ शकत, नाही तुम्ही पैठणला जाऊ शकत, नाही तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत, नाही तुम्ही मुक्ताईनगरला जाऊ शकत, नाही आळंदीला जाऊ शकत, नाही देऊला जाऊ शकत. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी. तुम्ही एवढे भाग्यवाने डिकसळकर. हा त्रितर्पोकृती सोहळा आहे ना, ज्याला गोदावरी स्नान करायचंय त्याला पैठणला जावं लागेल, नाशिकला जावं लागेल. ज्याला गंगे स्नान करायचं त्याला काशी करावी लागेल, त्याला काशीला जावं लागेल. ज्याला चंद्रभागेत स्नान करायचं त्याला पंढरीला जावं लागेल. इंद्रायणी स्नान करायचं त्याला आळंदीला जावं लागेल. पण जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान करायचं असेल तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. घर सोडायचं आणि सप्त्याच्या मंडपात येऊन बसायचं. या 7 दिवसामध्ये 11 दिवसामध्ये जगातल्या सगळ्या नद्यांचं सगळ्या तीर्थाचं स्नान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि भारतातच या गोष्टी दिसतात पहा. मिरॅकल आहे भारत जगाच्या पाठीवरती. या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी यांसारख्या
पवित्र नद्या, या भारतातील गाव न गाव तीर्थक्षेत्र आहे. या भारतात डोळ्याने वाहताना दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारतातला कंकर ना कंकर शंकर आहे. माझ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी. पक्षाचं फळ डोक्यात घालून घेऊ नका बरं का. कोणताच पक्ष चांगलाही नसतो, वाईटही नसतो, माणूस चांगला असतो म्हणून पक्षाला चांगलं रूप देत होतो. काही हिरे जन्माला घातलेत आमच्या महाराष्ट्राने राजकीय क्षेत्रामध्ये. आजही ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय आदरणीय, बरोबर तुमच्या तोंडातून नाव आलं. आजही लोकनेते स्वर्गीय लोकनेते बाबुळगावचे विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, स्वर्गीय लोकनेते आराराबा पाटील असतील, अजून वेगळे व्यक्तिमत्व. काही भाषणं प्रसिद्ध अटल बिहारी वाजपेयींची, त्यांच्या भाषणातली माझ्या मनाला भावलेली काही वाक्य अजून युट्यूबला सर्च करा तुम्ही, तरुण मंडळी कोणी बसलेली असेल तर. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले. काही राजकारणात सुद्धा देव माणसं झाले. काय जीवन जगले ते, धुतल्या तांदळासारखं ब्रह्मचारी जीवन जगले. राजकारणात राहून शिंतोडा अंगावर उडून नाही घेतला कधी कधी काही लोकांनी. काही हिरे जन्माला घातलीत पा. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, ए अमर भूमी, ए समर भूमी, ए वीरों की भूमी, ये शुरों की भूमी, ये राणा की भूमी, ये शिवा की भूमी, ये लक्ष्मी की भूमी, ये पद्मिनी की भूमी, ये सरदार की भूमी, ये किरदार की भूमी. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारी अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. हरि करम अपना करेंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे दे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे दे, है वतन तेरे लिए. तू मेरा कलमा, तू मेरा कलमा, तू मेरा अभिमान है. तू मेरा कलमा, तू मेरा धर्म, तू मेरा अभिमान है. वतन महबूब मेरे, वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम दिए और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे दे, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे दे, ऐ वतन तेरे लिए. ओ आ राम राम राम, श्री राम राम राम, राम राम राम, श्री 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 राम श्री राम. हरे महादेव. हर हर. मागची झोपली का? हर 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 हर. असं विठ्ठल मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है. मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है. एक लोटा जल, मी हानू घेईन बरं का तुमच्या पुढे. एक लोटा जल सभी समस्या. तुम्ही काही करतात का नाही महादेवाची पूजा? करतात का नाही? मी माईक घेऊन खाली हो का लाडके बहिणी? करतात ना? एक लोटा जल. बोला 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 बोला. तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे, बोला. एक लोटा जल असं सभी समस्या का हल.
तुम्ही लोटे घेऊन मंदिरात जातात का नाही? जातात ना? बोलू की एक वाक्य? लोटाभर जल घेऊन मंदिरात महादेवाच्या अभिषेकाला जात असाल आणि घरचा खरा महादेव 12 वाजेपर्यंत बिना भाकरीचा उपाशी मरत असाल तर मंदिरातला महादेव आपल्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही. आता पुढचं वाक्य बोलते मी, बरोबर समतोल राखून चालणार आहे. आधी घरच्या महादेवाच्या पोटा पाण्याची व्यवस्था करते आणि मग मंदिरात जाऊन त्या महादेवाची पूजा करते. ती भारतीय नारी असते. विठ्ठल मंदिरात काही जण जातात पण काहीला मंदिरात जाणं होत नसेल. तुम्हाला खूप इच्छा झाली शिव मंदिरामध्ये पाणी अर्पण करायची, पण काही कारणास्तव तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही त्या दिवशी. त्या दिवशी श्रद्धा, तुमच्या मनात जर श्रद्धा असेल, मनात जर भाव दाटून आला, तुमच्या हातातला पाण्याचा तांब्या ज्या दगडावर तुम्ही रिचत असाल, त्या क्षणाला तुमच्या भक्तीसाठी त्या दगडातून शिवत्व प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. देवा भावाचा भुकेला, 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 हाती दिसतो हृदयाला, आहा दिसतो हृदयाला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, भावबळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा घरी. शेवटी प्रश्न भावनेचा असतो आणि श्रद्धेचा असतो. पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आपला जन्म झाला. या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, ज्याला 4 गोष्टी कळत नाहीत, महाराष्ट्रात जन्म घेऊन. महाराष्ट्रात ज्याचा जन्म झाला त्याला 4 गोष्टी कळाव्या. पहिली गोष्ट विठोबा, दुसरी गोष्ट ज्ञानोबा, तिसरी गोष्ट तुकोबा आणि चौथी गोष्ट शिवबा. यातली एकही गोष्टी कळत नसेल, त्याच्या कमरात लाथ घालून त्याला बाहेर काढून द्यायचं आणि समजायचं हे येडं महाराष्ट्रातलं नाही. महाराष्ट्रात ज्याचा जन्म झाला तो प्रत्येक जण मराठी. मराठा म्हणजे कोणा एका जातीचं संबोधन नाही. साडी कोळी तिली तांबोळी कहार महार कुंभार सांबार नाभी वाणी कैकडे बिल हटकर धनगर ब्राह्मण वंजारी या 18 पगड जातींना संबोधन आहे. मावळा मराठा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा 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 महाराष्ट्र माझा, माझा हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ठाऊचा आहे मला ही अमुची आहे बोली, आसमानी झळके भव्य पताका भगव्या झरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. लाभले
ऐकतो मराठी वा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्य ऐकतो मराठी झालो. जय हो. माझ्या मराठाची बोलू कौतुकी ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. अशा पवित्र महाराष्ट्रात संत भूमी महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. जिनं जन्म दिला तिच्या आपल्याकडून अपेक्षा असते. ज्यानं तिच्या सहित आपल्याला जगात जन्माला घातलं त्या परमेश्वराची आपल्याकडून काय अपेक्षा असेल कधीतरी विचार करायला केला पाहिजे आपण. हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. एका एका इंद्रियाचं गणित सांगते मी तुम्हाला. आपल्या प्रत्येकाच्या डोळ्याच्या पाठीमागे सायन्सच्या भाषेत 3 नसा असतात, इना मीना आणि शिशिना. प्रत्येक डोळ्याच्या पाठीमागे आपल्या बुबुळाच्या एक नस जर ब्लॉक झाली, चॉकअप झाली, सर्जरी करायची असेल तर एका नसाचा खर्च 10-15 हजार रुपये मिनिमम, मॅक्झिमम आपण 10 पकडले. एका नसाचा खर्च 10,000. एका डोळ्याचे 30, दुसऱ्या डोळ्याचे 30, 30 दोन्ही 60,000च्या नुसता नसा देवाने डोळ्याच्या आपल्याला फ्री ऑफ दिल्यात. त्याच्या मोबदल्यात आपण त्याचं काय भजन केलं? बरं मला सांगा, आपण भजन केलं म्हणजे उद्यापासून पांडुरंगाचं सरकारी अनुदान चालू होणार आहे का? काही आपण केलं नाही तर त्याला काय फरक पडणार आहे? आज एक जर दात ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर पडला, मेटलचं नुसती कॅप बसवायची असेल, रूट कॅनलने तिला मस्य प्रत्यारोपण करून, तर खर्च एका दाताचा 5,000 रुपये. सोन्याचा एक दात बसवायला 25,000 लागतात. खर्च ऐकून मला कृपया फोन करून ताण देऊ नका, म्हणजे कमी जास्त होऊ शकतो खर्च. मी आपले अंदाज पंचे सांगेल तुम्हाला. एका दाताचा खर्च 25,000. 4 दात बसवायला 1 लाख लागतात, 16 बसवायला 4 लाख लागतात, 32 बसवायला 8 लाख लागतात. 32 दात त्याने 8 लाखाचे आपल्याला विनामूल्य दिले या मंदिरात बसलेल्या पांडुरंगाने. त्याच्या मोबदल्यात आपण त्याचं काय चिंतन केलं? आज बायपास म्हणजे नेमकं तरी काय? बायपास प्रेम करतो श्रीमंतावरती आणि डायबिटीस प्रेम करतो कीर्तनकारावरती. डेंजर लोक आहेत तुम्ही. बायपास म्हणजे नेमकं तरी काय? एखादी ब्लॉक झालेली नस बाजूला करणे आणि तिच्या जागी दुसऱ्या नसचं प्रत्यारोपण करणे. आज एक बायपास सर्जरी जर करायची असेल तर खर्च आहे माणसाचा 4.5 ते 5 लाख रुपये. एक जर नस ब्लॉक झाली तिची सर्जरी करायची असेल, एका बायपासचा खर्च आहे 4.5 ते 5 लाख रुपये. आता व्यवस्थित ऐका, मला भूक लागली म्हणून मी कोणीकडे बरळत नाही किंवा चालता चालता एखाद्या टोल नाक्यावर सापडलेलं तत्वज्ञान नाही मला हे. तुम्ही व्यवस्थित ऐका, पंगत होणार आहे आणि टायमात होणार आहे. म्हणजे मला ती कोणची केलेली त्यांनी 8 वाजता चालू झालं आणि 10 वाजेपर्यंत करा. मला ना माझ्या व्होकल कॉर्ड्सला नूडल्स आलेले आहेत आपल्या मराठी भाषेत. माझ्या स्वर यंत्राला फोड आलेले आहे 2-2, 4 फोड येतं. माझं स्वर यंत्र असं चिटकत नाही. चिटकलं तरच आवाज निघतो व्यवस्थित. चिटकत नाही, आवाज लिकेज होतो माझा. म्हणून मी मोठ्याने ओरडायला लागले. म्हणून हे जय 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 ते का म्हणतात? मी म्हणून देणं असं वाटत का तुम्हाला? मला त्रास होतो त्याच्या घशात, मला आग होते मग, आणि इथं कोरड पडते घशामध्ये सारखी. 1 महिना झाला माझे कीर्तन टोटली बंद होते. मौन होतं माझं 1 महिनाभर. म्हणजे घरात मी नवरे संग बी बोलत नव्हते. वही पेन रायटिंग नाही तर मोबाईल घेऊन चॅटिंग, म्हणजे नवऱ्यासोबत. ते 1 महिन्यात मला ते राहून म्हणायचे, रुपाली ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. पण दुर्दैवाने हे महिनाभर सुख त्यांना होतं बरं का. आता चालू केले 4-5 दिवसापासून. पण मला तुम्हाला माहिती का सरकारी येडे का आम्हाला पगार चालू करायला? त्यांना माहिती तुम्ही त्याच्या बाहेरच बिड्या वाढल्या असत्या. आमच्यात किती सामर्थ्य हे लग्नातच कळतं तुम्हाला. जेव्हा तुम्ही एकूण 1000 माणसं घेऊन जातात तेव्हा तिकून एकटीच वाघिणी येते. बरं जय विठ्ठल झालं, कळलं नाही तुम्हाला? विठ्ठल डॉक्टर म्हटले कीर्तन करता येणार नाही. ते थोडं कमी झाले तर ठीक, गोळ्या औषधं नाही झाले तर मग ऑपरेशन करावं लागेल. जरी तुम्ही भविष्यात कीर्तन चालू ठेवले तर एकदम सायलेंट बोला, कमी आवाजात. जास्त बोललं की मग ते पुन्हा फोड वाढतात, त्रास होतो मला. त्यामुळे मी संकल्पित वेळेत चालू झाली, संकल्पित वेळेत थांबेल. कृपया 10 हेच कोणी धरून बसू नका बरं का. आधी सांगायचे तुम्हाला.
विठ्ठल एक नजर ब्लॉक झाली, बायपास सर्जरीचा एका मासाचा खर्च येईल 5 लाख रुपये. आता व्यवस्थित आहे का? आपल्या शरीरामध्ये देवाने एकूण अशा 72,000 नसा दिलेत आणि बिना ब्लॉकेजच्या दिलेत. घरी गेलं तुम्हाला एक काम येईल, 72,000 गुणीला 5 लाख. मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढा, त्याच्यावर बेरीज करा, गणित करा आणि वाटलं तर रात्री बेरात्री आम्हाला फोन करून टेन्शन देऊ नका कोणी, व्हॉट्सअप करा हळूहळू, मला अजिबात घाई नाही. 72,000 गुणीला 5 लाख येणारं उत्तर. त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही त्याचं काय चिंतन केलं? कधीतरी खरं मला वाटतं नियम काढायला पाहिजे होता. 2 माळी जपल्या तर सकाळचा चहा, 5 माळी जपल्या तर सकाळचं जेवण. त्याच्या बापाने बी भजन केलं असतं. 10 माळी जपल्याशिवाय रात्रीचं जेवण भेटणार नाही, त्याचा आजा वरून आला असता भजन करायला. भजन केलं तरच भोजन. पण तुम्ही करा नका करू, तुम्ही माना नका म्हणू, त्याने तुम्हाला मानलंय ना. आपण देवाला मानत नाही, बरेच लोक आम्ही देवाला मानत नाही, म्हणजे तुम्ही कुठं कोण लागून गेले, म्हणजे तुम्ही काही वाटत का? तुम्ही त्याला माना अथवा नका मानू, त्याने तुम्हाला मानलंय ना, हे आश्चर्य. आणि विशेष या पलीकडचं वाक्य बोलू, ज्या दिवशी तो तुम्हाला मानायचं सोडेल त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार. सुतळी बांबू गुलान आणि बुक्का, राम नाम विठ्ठल. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, पवित्रो यदि नाम होतो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, शांत बसा. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजन. या 2 हाताची शोभा कशात सांगितली? मला असं वाटतं या 2 हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून. तुम्ही एवढे एवढे नाही तर मी एवढी भोळी नाही. कदाचित असे सज्जन गृहस्थ तुमच्या गावात नसावेत बरं का, पण नाही अशी गावं नाहीत का जगात? काही काही गावामध्ये मारुतीचे पारा असे रंगते दुपारच्या पहाऱ्यात. 11 वाजता सोनाच्या हातचं आयत खाल्लं, गडी टचून खातून तिथं गेलं ताणून झोपान येतो 11 ते 2. आणि 2 वाजता त्याचे सगळे सोयरे शंकर सोसायटीचे सभासद गोळा झाले, असा डाव रंगतू द्यायचा. हा हा मग गप माराव का नाही? अख्ख्या गावाचं कुटाळ मारुतीच्या पारावर. आमकेच पोरगी पळून गेली, तमक्यासून तमक्याला भांडली, आमक्याच पोरग वायली निघलं. 12 वर्ष झालं तमक्याचा पाळणाच झाला ना. बरं 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 बरं, तुला घेणं देणंच काय? भाकरी घरच्या खायच्या, धुणं लोकांचं धुवायचं मारुतीच्या पारावर. आणि मारुती ब्रह्मचारी. तिथं हरिपाठ मंडळ आलं 5 वाजता हरिपाठ चालू करायला. हे उधळले घरी चहा डोसायला. दरिद्री कुणीकडचे असे जितके पुला खाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. आता माझा अधिकार नाही तो बोलायचा. मारुती पुढं आणि गणपती पुढं जर पत्त्याचे डाव रंगीत असाल तर काम उंच करून ऐका. 1 वर्षाच्या आत त्याचं वाटलं नाही, त्याचा खाकाना जरूर होईन गड्या. त्याचा खाकाना होईन, खाकाना. तिची पुण्यतिथी होईन, पुण्यतिथी. आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला डिकसाळ गावात पुन्हा रुपाली काहीच येईल. हा 2 हाताची शोभा सांगितली कशात नेमकी मग? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. एकच वाजवा. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, संगीताचे दान दे, कंठामध्ये ताल दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताल दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे,
हातामध्ये टाळे गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळे देव मला एक तरी ऐंशी संध्याकाळ दे देव आला एक तरी ऐंशी संध्याकाळ देवा मला एक तरी आईसी संध्याकाळ दे. दोन हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवा. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची. भोजन की शोभा थाली से बगीचे की शोभा माली से ससुराल की शोभा और कीर्तन की शोभा. हाय का जागे तुम्ही? कीर्तन की शोभा आणि वाजवा ना मग. काही टाळ्या टोल नाक्यावर सिग्नलवर पण भेटतात तशा बाजी जाऊ नका. कीर्तनात बसले की मोकळ्या मनाने टाळ्या वाजवीचा. वाजवा एकदा. या दोन हाताने जर टाळी जमत नसेल त्याच्या भजनात तर या दोन हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. किसी के काम जो आई उसे इंसान कहते हैं. आपण घरा प्रार्थना म्हणतो ना. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे मानसाने कुत्र्यासारखं वागत नाही का माणूस? अरे जनावरा संग तरी बरं वाग नाही माणसाचं. एवढं माणसा संग हल्ली वागणं बिघडलेलं आहे. मला कधी कधी काही गोष्टींचं आश्चर्य वाटतं. दगडाला बोका लावला दगडाचा विठोबा होतो. दगडाला भंडारा लावला दगडाचा खंडोबा होतो. दगडाला शेंदूर लावला दगडाचा गणपती मारुती होतो. दगडाला गुलाल टाकला दगडाचा ज्योतिबा भैरव होतो. दगडाला भस्म लावला दगडाचा महादेव होतो. माणसाला असा कोणता गंध लावावा की जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तरी येईल आणि माणसाशी माणसासारखा तू वागू तरी लागेल. तुम्ही देवळात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात त्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही लोकांशी कसं वागतात या वागणुकीवर माणसाची माणुसकी आणि मोठेपण ठरलेलं असतं. आज लोकांना दगडामध्ये देव दिसतो, कुत्र्यात खंडोबा दिसतो, गायी 33 कोटी देव दिसतात, बैलात नंदी दिसतो. लोकांना माणसातच का माणूस दिसत नाही? ज्या दिवशी माणसातला देव नाही निदान माणूस जरी कळाला त्या दिवशी आम्हाला देवाचं दर्शन घ्यायला मंदिरात जायची गरज पडणार नाही. त्या दिवशी घराघराचं मंदिर झाल्याशिवाय ये जरूरी नाही की हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आहे. तुम्ही अशी वळवळ करून लावली काय कळलं ना मला. अर्धा तास नीट बसली तुम्ही म्हणजे इतके चांगले बसले की काय श्रोते येतं ना. आता वळा 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 शेण्यातले किड्यावानी आज करू नका तुम्ही. किती चांगले लोक आहेत तुम्ही. एकदम शांत बसायचं आणि ऐकायचं. टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे एवढी शांतता अपेक्षित आहे मला तुमच्याकडून. कारण शिस्त का आताची काही 36 वर्षाची शिस्त आहे. बरोबर आहे ना? 36 वर्षाची शिस्त आहे. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. कळालं तुम्हाला? मराठीत सांगते 4 वाक्यात छान ऐका. बोलू नका बाळांनो. चंदनापेक्षा केलेलं वंदन 100 पटीनं शीतले. चंदनापेक्षा केलेलं वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. खाली वाकणं म्हणजे झुकणं नसतं. खाली वाकणं म्हणजे कोणाला शरण जाणं नसतं. प्रत्येक वजनदार वस्तू उचलायची असेल तर तुम्हाला झुकावं लागतं, वाकावं लागतं. महापुरे झाडे जाती तेथ लवाडे वाचत. ए नम्र झाला भूता कोटीने आणला, हा कोटी
हाताची शोभा सांगितली, एकमेकांना मदत करा. एखाद्या गरीबासाठी तुम्ही दिलेला 1 मिनिटाचा वेळ, त्याच्यासाठी दिलेली तुम्ही तुमची अनमोल किमतीची सही, त्या गरीबासाठी तुम्ही दिलेली तुमची जबान, त्या जबानीमुळे, त्या सहीमुळे, त्या 1 मिनिटाच्या वेळेमुळे एखाद्या गरीबाचं तुमच्यामुळे कल्याण होत असेल. भिवंडी जवळचं नाही, कधी नव्हे ते आज त्याची चूल पेटत असेल, त्याच्या चुलीवर भर दिवाळीला पुरण शिजत असेल आणि पुरणाचा गोड घास आपल्यामुळे त्या गरीबाला तोंडात भेटत असेल खाण्यासाठी, त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि त्या अंतःकरणापासून तुम्हाला दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि तुळजापूरच्या जगत जननीचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडी झाल्याशिवाय राहणार नाही. गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. अरे मंदिर और मस्जिद ओ लोग जाए की जिनके पास फुर्सत हो. लेकरं सोडू नका खेळायला मोकळे, आवाज करतात ते. मंदिर और मस्जिद ओ लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. हमारा तो फर्ज बनता है. कशात सांगितली या 2 पायाची शोभा? पाऊले चालती. मी पुढे म्हणते, सगळे गडी माणसं माझ्या माग म्हणा, लाडक्या बहिणी थोडे शांत बसा. जेवढे आपण आपल्या बायकायचे महादेव आहे तेवढे ताट बसा, बेटे बेटेस टावकारलेच बिचारी. ते एक साप द्यायला पाहिजे तुमच्या गाडी आहे ना. विनोदाचा भाग सोडा, सगळे म्हणा आतापासून इथेपर्यंत. ते मागे जे उभे राहिलेत ना रस्त्याला, सगळे म्हणा बरं का. गडी माणसं, पुरुष मंडळी सगळे म्हणा. तुम्ही शांत बसा. आता तुम्हाला चान्स भेटणार आहे भजन करायला. मला म्हणू लागा तुम्ही, इथं कस तरी होतं मला. तुम्ही पुढे म्हणा, हे मागं म्हणतील तुमच्या. पाऊले चालती पंढरीची वाटे, इतकं कंप्लीट करायचं त्यांचं झालं, तुम्ही लगेच म्हणायचा मोठ्या आवाजात. आवाज कोणाचा मोठा निघतो त्याचा पहिला नंबर. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले, वा, पाऊले चालती पंढरीची वाट. वा, क्या बात आहे. सुखी संसाराची सोडोनिया गाठ. क्या बात आहे. वा, सुखी संसाराची सोडोनिया गाठ. मागचे डांबरी रोडवरचे. पाऊले चालते पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. छान आवाज होता. तुम्ही वाजवला नाही त्यांच्यासाठी टाळ्या? लई कुचरवाणी करतात ग तुम्ही, वाजवा ना. गडी माणसं तुम्ही म्हणत होते तेव्हा ते हसत होते, एकीच्या कानात काहीतरी बोलत होते. ताट बसा लाडक्या बहिणी, बेटे बेटे सावधान. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागं मला व्यवस्थित छान. ही जग का सवाली पार्टी आपली निवडून आली पाहिजे, झेंडा आपला फडकला पाहिजे. प्रचार कोणाचा करा पण मतदान मात्र मला हाना. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. वाग माहे चिमण्या हो. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. वा, गोविंद राधे गोविंद, गोपाल राधे गोविंद. वा, ऐकला का आमचा आवाज? गोविंद राधे गोविंद, गोपाल राधे गोविंद. अजून पडा. गोविंद 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 गोविंद. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. गोविंद गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद.
आवाज कोणाचा मोठा होता? एक सर आवाज कोणाचा? गडी माणसाचा. आता ऐका, आवाज गोड कोणाचा होता? लबाडपणा करायचा नाही बरं का देवाच्या दारात. आवाज तुमचा मोठा होता पण गोड कोणाचा होता? कोणाचा? हा तुकड्याची चिंता आहे की नाही तुम्हाला? काला झाल्यानंतर तुम्हाला काय सप्ताह देणार आहे का? वा वा वा. आवाज गोड कोणाचा होता? खरं सांगा, खरं सांगा. हाय कोणी खरं बोलणार? हे कोई माय का लाल जो सच बोल सके. आवाज गोड कोणाचा होता? महिला मंडळीचा खरंच होता, लाडक्या बहिणीचा. असं 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 आवाज गोड आमचा होता, कारण महिलांचा आवाज गोड असतो. पा तुम्हाला माहिती, पुरुष म्हणजे ऐका ना, ऐका ना, नका ना बडबड करू. महिला मंडळीचा आवाज गोड का असतो? पाहत राहा जी 24 तास. महिला मंडळीचा आवाज गोड का असतो तुम्हाला माहिती? सांगू का नको? सांगू ना, नीट ऐकायचं बरं का, डोळ्याची पापणी नाही पडली पाहिजे. महिला मंडळीचा आवाज गोड का असतो? कारण महिला मंडळी कधी बिड्या उडीत नाही. खरं आहे का नाही? खरं आहे ना? महिला मंडळी कधी पुड्या खात नाही, महिला मंडळी कधी पित नाही. असं एकतरी व्यसन ठुलं का तुमच्या पण करायचं राहिलं ते? तुम्ही व्यसन करू करू पार आवाजाचे डबडे खोके करून टाकले, म्हणून तुमचे आवाज बिघडले ना, आमचे आवाज गोड आहेत. विठ्ठल पायी तीर्थयात्रा. बरोबर, त्याच्यामुळे आवाज गोड झाली वाटतं याची. मी श्री लावलो, तिचं डोकं चलतच नाही तर बरोबर आहे ना. जेव्हा मिसरी घाशी ती मग भाकरी थापी ती, हात दूध जा. विठ्ठल पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. डोळे तुम्ही घ्यारी सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यास सांगितली. भक्तीला शास्त्राने नवविधांगाने गायलं, ज्याला नवदा भक्ती म्हणतात. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं वंदनं अर्चनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. नवविधा भक्तीपैकी जीवन एक तरी भक्ती करावीच. पण नाही जमली, महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. ऐका, सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या माई बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत आपल्या कुंकवाची, कपाळाची, कुंकवाच्या दाण्याची, मालकाची, पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं तर अहो पाप्याचा बाप, त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच ईश्वर भक्ती. अभंगाचं स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु
मागचे झोपल्या का काय? जागे आहेत का तुम्ही? का भुका लागली तुम्हाला? पुढचे टाळ्या वाजवतेत, मागच्या वाजवत नाही. एकदा सगळे वाजवा. विठ्ठल स्वामी काय जो गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, नाही कोणती भक्ती जमत हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे त्याला घर सोडून देव शोधत फिरायची गरज पडत नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक तुम्हाला दर्शन देतो घर चालत. याला स्वामिकाच भक्ती असं म्हणतात. वाट्याला आलेलं कर्म ज्याने प्रामाणिकपणे केलं. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला दर्शनासाठी पंढरीला जातो. याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना घर चालत दर्शन द्यायला येतो. याला सिद्ध भक्ती म्हणा. मूठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरून द्वारकेला जातात. याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमाचा पत्ता विचारत विचारत तिला घर चालत दर्शन देतात. याला भक्तीचा दुसरा प्रकार म्हणा. ऐसा करो की घर आवे राम. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी. मन चंगा तो कटवती में गंगा. पहिली भक्ती सांगितली स्वामिकास. सीमेवर जवान 24 तास अहोरात्र जवान सीमेवरती डोळ्यात तेल घालून उभी राहतो. तो जी करतोय ना ती स्वामिकाच भक्ती. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या आणि शहीद झालेल्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज पडत नाही. नवदा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण बलिदान नावाची जी बळीराजाने केली ती भक्ती. आणि जगद्गुरूंच्या भाषेमध्ये ती प्रथम क्रमांकाची अभंगातली स्वामिकाच नावाची भक्ती. जेवत असताना रात्री झोपत असताना दोन व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला झोपायचा अधिकार नाही. ज्याच्यामुळे दोन घास सुखाने खातात त्या बळीराजाला कधी विसरू नका. आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप येतात त्या भारतीय जवानाला कधी विसरू नका. जय जवान. निदान ताटावर बसल्यावर तिघाचं स्मरण केलं पाहिजे माणसाने. जेवत्या ताटावर बसल्यानंतर तिघाचे धन्यवाद आणि आभार मानले पाहिजे. पटकन मांडीवर घ्या त्याला. पटकन मांडीवर घ्या तिला. घ्या पटकन जवळ. विठ्ठल जेवत्या ताटावर बसल्यानंतर तिघांचे आभार मानत जा. ज्याने पिकवलं ते शेतकऱ्याचे, जिनं शिजवलं त्या आईचे, आणि ज्याने पोटात भूक दिली त्या परमेश्वराचे. पहिली स्वामी काज, दुसरी गुरुभक्ती. श्री गुरु राम श्रेष्ठा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला. श्री गुरु वचनी कोणी संसार तारक. मज हृदयी श्री गुरु. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. किंवा जो याचा घेतला आपण तो नेहरू केला जाणून. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रमाणात भक्ती घ्या. विठोबा रखुमाईस आपण भजन करूया. सगळेजण भजन करा. मायबा कॅमेरामन फोकस करू. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
वा अवधेश महाराज वा. स्वामी काय गुरु भक्ती पितृवचन एक भक्ती तुमच्या समोर ठेवते, वाणीला पूर्ण विराम देते. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर होता है. तुम्ही श्रीमंत असाल जग तुमच्यावरती प्रेम करतात. हॅमरिंग येते दादा थोडी. तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करतात. जगाच्या पाठीवरती फक्त मायबाप असतात. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, है पगले. माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं. माँ देती है दुआ, है माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, 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 ओ माँ. आपली वाट कधी लागती याची वाट बघणारं जग असतं. तुमची वाट कधी लागती याची वाट बघणारं जग आहे. पण वाया गेलेला मुलगा आणि वाया गेलेली मुलगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते. ते फक्त आपले आई वडील असतात. पितृभक्तीचा विचार अभंगामध्ये सांगितला. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते, पण डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो ना तो बाप असतो. आईवर सगळेच बोलतात. बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय कोणी शेजारचा असतो का? बाप हा बाप असतो माई. असेपर्यंत बाप कळत नाही. आणि ज्या दिवशी बाप कळतो त्या दिवशी सगळीकडे शोधा तुम्ही, बाप तुम्हाला कुठे शोधून भेटत नाही. असेपर्यंत बापाच्या त्या उभीमध्ये बापाशी चादर आयुष्यातली, असेपर्यंत तिच्यात माणूस उबदार झोपलेला असतो, म्हणून तिची किंमत कळत नाही. आणि ज्या दिवशी बाप नावाची चादरच हटली जाते ना, माणूस इतका पोरका होतो. बाप असताना बापाचा जो दबदबा असतो, बाप गेल्यानंतर 10x10चा फोटो लावा तुम्ही त्याचा बैठकीत हॉलमध्ये, त्याच्या फोटोमध्ये तितका दबदबा निर्माण होत नाही. कधी कधी राग येतो स्वतःचा, कधी कधी पश्चाताप होतो. बा जगाच्या फोटोने गॅलरी भरलेली असते, पण बापासोबत एक सेल्फी काढायचा राहून जातो रे, एक सेल्फी काढायचा राहून जातो.
भले तो आपल्याला रागवत असेल, भले तो शिव्या देत असेल, भले तो मारत असेल, फार तापट बाप असतो आपला, पण त्याच्या रागवण्यामागचं प्रेम ज्याला कळालं ना, त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला. उभ्या आयुष्यात कोणाला घाबरले नाही तरी हरकत नाही, पण 2 गोष्टीला घाबरा. फिल्मांडीवर घ्या बरं पटकन. 2 गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा आणि दुसरा आपल्या बापाला घाबरा. जो पापाला आणि बापाला घाबरला, पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला, आणि बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. विठ्ठल विठ्ठल बापाचं मुलावरही प्रेम असतं, मुलीवरही प्रेम असतं. मुलावर नसतं असं नाही, पण मुलावर करतो त्याच्या एक किंचित भर बाप, काकण भर का होईना पण जास्त मुलीवरती प्रेम करतो. असं म्हणतात की पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते, आणि पोरीचा अख्खं काळीज म्हणजे बाप असतो. मुलावरही प्रेम करतो, पण मुलाने एखादी गोष्ट मागितली ना, बाप म्हणतो आज देतो, उद्या देतो, परवा देतो, देतो घेऊन 1-2-4 दिवस लांबणीवर टाकतो. तीच गोष्ट पोरीनं जर मागितली ना, पोरीनं शब्द टाकायचा आणि बापाने ती वस्तू खरेदी करून द्यायची. कारण बापाने अशी खुणगाट बांधलेली असते मनाशी, हिनं काय मागावं, कुठं ठेवून कुठे नाही करतो बाप लेकीला. तिने मागायचा अवकाश मी लगेच आणून देणार. याचं कारण माहितीये तुम्हाला? बापाला माहितीये 4 दिवस अंगणामध्ये थुई थुई चिमणी सारखी नाचेल, आणि 1 दिवस असा येईल की चिमणी सारखी भुरकन उडून जाईल. ती माझ्या घरी आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट, तिचे सगळे लाड मला पुरवायचे. बापाचं प्रेम लेकीत असतं, तसं लेकीचं प्रेम सुद्धा सगळ्यात जास्त जगात फक्त बापामध्ये असतं. लहान पोरगा असेल एखादा, त्याच्या देखत तुम्ही त्याच्या पप्पाला हाणा, मारा याच्या पप्पाला मारा, ते म्हणतो मारा मारा, नाही तुम्ही आता मारलं तर नंतर मी फटकेणारच याच्या म्हातारपणात याला. ते कदाचित बापाला मारू देईल, पण तीच घटना तुम्ही, तीच गोष्ट मुलीच्या समोर करा. तुम्ही मुलीच्या समोर तिच्या वडिलांना मारा, 2-3 वर्षाची पोरगी असं नुसतं खोटं मारल्यासारखं करायचं, मारा याला, ती रडती पोरगी, नका हो आमच्या पप्पाला मारू. ती बापाच्या अंगावर पडती आणि बापाचा मार आपल्या अंगावरती घेते. घासातला घास लेक बापासाठी काढून ठेवते. घरात जर काही भांडणं झाली आणि बाप बोलत नाही, 2-2, 3-3 दिवस घराचा करता धरता मालक असतो ना. ज्या दिवशी घरामध्ये एकच मालक असतो त्या घरात रामायण घडतं, आणि घरात सगळेच मालक होतात तिथं रामायण महाभारत घडतं. त्या करत्या धरत्या माणसाला कोणाला सांगता येत नाही, पण त्यावेळी त्या बापाची काळजी फक्त त्या मुलीला असते. माझे पप्पा जेवले नाही आज, माझे पप्पा कमी जेवले. दिवसभर त्याची मुरडीला करमत नाही, आणि बापाला प्रत्येक क्षणाला पोरीची काळजी असते. 10 मिनिटं आपल्याला घरी शाळेतून कॉलेजमधून यायला घरी उशीर होऊ द्या, 10 वेळा बाप विचारतो पोरगी कुठपर्यंत आली. काय झालं, एकदा मुलीला यायला झाला उशीर, बाप रागावला तिला, पोरगी रडली, टचकन डोळ्यात पाणी आलं, करमलं नाही बापाला. म्हणे बाबा आज 10 मिनिटं उशीर झाला हो, तुमची परवानगी घेतल्याशिवाय कुठं जात नाही मी, रिकाम्या मैत्रिणी फिरत नाही मी, घर कॉलेज आणि ट्युशन. बाबा अहो चुकीच्या ठिकाणी मला पाहणे, माझ्या मनातही वाईट विचार कधी येत नाही, एवढी तुमच्या आज्ञेत. प्रत्येक पाऊल उचलताना तुमच्या इज्जतीचा विचार करते. आज सगळ्या देखत रागवले मग तुम्ही मला, माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा. आणि तो ठळण्या म्हणे माठ्या आपला दादू, तो तुमच्या कुळाचा दिवा आहे ना, कधी 11 वाजता घरी येतो, रात्री 12 वाजता घरी येतो. अहो 12वीला मला 85% मार्क पडले बाबा, आणि तो ठळण्या तो 35% काठावर पास झाला 10वीला, तरी तुम्ही त्याला काही बोलत नाही. मी एवढा अभ्यास करते, पण आज थोडा यायला उशीर झाला, बस लवकर आली नाही म्हणून आम्हाला रिक्षाने यावं लागलं, आणि 10 मिनिटं लेट झाला बाबा, तुम्ही मला रागवताय. रडत होती पोरगी. रडणाऱ्या पोरीला बापाने जवळ घेतलं आणि तिची समजूत घातली. बाप म्हणे बाळा तुला बोललो असेल, रागवलं असेल, पण त्याच्यामुळेच प्रेम नाही कळालं तुला का रागवलं माहिती? परवाच्या दिवशी मी कामावरून घरी आलो आणि अंगणातल्या नळावर मी हातपाय धुत होतो. त्यावेळी हातातली घड्याळ काढली, बोटातली अंगठी काढली, नळावर ठेवली, हातपाय धुतले, घरात आलो, जेवण करून झोपलो, दमलो होतो, झोप लागली. रात्रीच्या 2 वाजता जाग आली. किती वाजली म्हणून घड्याळीत पाहावं तर हातात घड्याळ नव्हती, बोटात अंगठी नव्हती. आठवण आली आपण संध्याकाळी हातपाय धुत होतो, अंगणातल्या नळावर काढून ठेवलेली. तेवढ्या रात्रीचं धसकन झालं काळजात, कोणी चोरून तर नेली नसेल ना, सोन्याची अंगठी होती.
तेवढ्या रात्रीचं उठलो, खटाखट खटाखट सगळे लाईट टाकले, अंगणात आलो, दरवाजा उघडला वाड्याचा, अंगणात आलो, घड्याळ घेतली हातात घातली, अंगठी घेतली बोटात घातली, घरात आलो, वाड्याचा दरवाजा लावणार, एवढ्यात तुझी आई उठली होती. कशाला उठले म्हणे? काही नाही, अंगठी घड्याळ विसरली होती, तेवढी घेऊन आलो. दार लावणार, बायको म्हणे तुझी आई म्हणे थांबा 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 दार नका लावू. का? दुपारी शेके काही फोडायला मी वर रोटा घेतला होता, तो पण अंगणात, तेवढं पण आता आणतली. त्यावेळी मी काय म्हणलं माहिती? कोण खातंय त्याला? कशाला? वरुट्याला. कोण खाते? पडू दे की, कोण नेणार आहे त्याला? प्रत्येक कामात वरुटा असतो पा. शिका काही फोडायला वरुटा, आणि एखादी सुपारी नाही अडकी त्यांना कातरी आली तर तिला फोडायला वरुटा. भिंतीचा खिळा निघला, म्हशीची मेक निघली, मेक कळती ना, मेक निघली, कोणत्याही गोष्टीला वरुटा. तुझी आई म्हणत होती तेवढा वरुटा घ्या, कोणी नाही. कोण खाते त्याला? पडू दे ना 4 दिवस. बाळ रात्री 2 वाजता दरवाजा उघडून धाडस केलं आणि बाहेरच्या अंगणातली मी अंगठी माझ्या बोटात घेऊन घरात आलो, पण वरोटा आणला नाही. याचा अर्थ माहिती तुला? अंगठी मौल्यवान आहे, अंगठीला चोराची भीती. वरोटा 4 दिवस जरी बाहेर पडला त्याला काय भेव कोणाचं? माझा मुद्दा कळला तुम्हाला? तुझा भाऊ म्हणजे वरोट्यासारखा, तू म्हणजे अंगठी सारखी, म्हणून जपतो तुला, जपत नाही त्याला, म्हणून बोललो तुला, बोलत नाही त्याला. पुरा मंदी माया त्याच्या काळा मेघवाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. माफ करी जोडी पुराची मोह, माफ करी पुराची मोडी. आपुले कुरवंडी वाळवणी, आपुले कुरवंडी वाळवणी. माफ करी जोडी लेकुराची मोडी, माफ करी जोडी लेकुराची मोडी. माफ करी जोडी लेकुराची मोडी, माफ करी जोडी लेकुराची मोडी. आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेने पुसताना, पुरी गुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. कामावरून घरी येता तुम्ही, संध्याकाळी अचानक घाई गडबडीत घरच्या म्हाताऱ्या बापाचा फोन येतो तुम्हाला. बऱ्याचदा तुम्ही म्हणतात आला म्हाताऱ्याचा फोन, उचलत नाही. बरेच जण इग्नोर करतात. बाप आलं म्हातारं म्हणणारे 20-25 जण सध्या कीर्तनाच्या मंडपात बसलेली आहेत. घेऊ का तुमचे नाव? आपण म्हातारे होणार नाहीत का? प्रत्येकाला म्हातारं व्हायचे. तरुण पोरग घरी काय आलं नाही आणि म्हातारा बाप जर घरात असेल तर त्या म्हाताऱ्या बापाच्या डोक्यामध्ये किती अनेक प्रश्नांचं वादळ असतं. ज्या दिवशी आपण बाप होतो ना, आणि बाप अशी अवस्था आहे पा, स्वतः झाल्याशिवाय कळत नाही. बोलणं सोपं असतं. आमच्या बापाला काय कळतं? त्याला खरंच कळत नाही रे, त्याला कळत असतं. जेवढे आहे ते दिसत आहेत काय मला थोड्या कवायना आहे ना, थोड्या आहेत ना, आहे नाही असं कसं?
संख्या बरोबर झाली आता पा लोकांना पोरीचं महत्व कळालं. पूर्वी होता 10-5 वर्षाचा काळ की पोरींची संख्या कमी होती सरासरी प्रमाण आणि मुलांची संख्या जास्त होती. पण आता लोकांना कळलं खरं प्रेम पोरगी करीती म्हणून बरोबर संख्या झालेली. आता लोक पोरी जास्त जन्माला घालते. तुम्ही सगळ्या महाराज लोकांचा सर्वे करा, आम्हाला सगळ्याला जास्तीत जास्त महाराज लोकांनाच पोरी येतं. कोणाला 1 आहे, कोणाला 2 आहे, कोणाला 1 आहे, प्रत्येकाला 1-2 मुली जास्त. जर महाराज लोकांचा सर्वे केला तुम्ही सगळ्यांना जास्त पोरीच असतील. हे माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगते मी. प्रत्येकाला मुली येतं. असे किती शिक्षक दाखव तुम्ही 2-2 मुली येतं, 1 मुलगी. राजकारणी असतील मुली. आता काळ बदलत चालला. प्रत्येक बापाच्या भाग्यामध्ये प्रत्येक मुलीच्या भाग्यात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या भाग्यात पोरगी असतेच असं नाही. मुलगी असं फुले जे प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही. ज्या दिवशी पोरगी जन्माला येते बापाच्या डोक्यात 2 प्रश्न असतात. हिचं शिक्षण आणि दुसरी गोष्ट हिचं लग्न. ऐपत नसताना बाप पोरीच्या लग्नात खर्च करतो. पाहुणे पाहिले येतात, मोठ्या घरचे असतात, हुंड्याची बोली चालू होते. त्याची ऐपत नसते. तो म्हणतो थोडा वेळ दे मला, मी आत्ता येतो. किचन मध्ये जातो आणि बायकोला विचारतो काय करायचं. ती म्हणते आपली दीदी देखणी दिसायला, 2-4 स्थळं आणखीन पाहू. तो वेडी आहेस का? आयुष्यभर सावकाराचे पैशापायी उमरी झिजवीन, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करीन, काबड कष्ट करीन, ओव्हर टाइम जॉब करीन मी, पण पोरगी तिकडे जाऊन जर राणीसारखं राज्य करत असेल तर असं स्थळ मी सोडणार नाही. पोरीच्या लग्नामध्ये बाप फेटा घालून मिळतो दिवसभर. म्हणजे काय थाट असतो त्या बापाचा, वर बापाचा. दिवसभर बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही पोरीच्या लग्नात. म्हणजे आम्ही बाप कन्यादान करतो ना, पोरीचा हात जावायच्या हातात देतो, त्यावेळी बाप म्हणतो काळजाचा तुकडा आहे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला. आयुष्यात कशाची कमी पडू देणार नाही, फक्त काळजाच्या तुकड्याला कधी दुःख देऊ नका. पोरीचा बाप होणं सोपी गोष्ट नसती. मायबाप किती स्वप्न पाहतो बाप पोरीच्या लग्नाची. आणि मला सांगा त्याला स्वप्न पाहायचा अधिकार नाही का? त्याला स्वप्न पाहायचा अधिकार आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येक मुला मुलीचं कर्तव्य मायबापाची स्वप्न पूर्ण करण्याचं कर्तव्य आपलंय. पण ही भंगारवाल्याच्या नादी लागून जर पळून जाऊन लग्न करीत असेल तर ते एका रात्रीत त्याच्या स्वप्नाचा चुराचुरा होतो. विनंती असेल माझी, लव जिहाद्याला कधी बळी पडू नका. तुम्हाला प्रेम विवाहच करायचे, आपल्या धर्मात करा, आपल्या जातीत करा, पण भंगार अवलादीच्या नादी लागून आयुष्याचं आणि आपल्या कुळाचं वाटोळं करू नका कधी. काय एवढा भयानक आहे. आणि मला असं वाटतंय हिला चपाती कोणत्या भाजी सांग खावी याची चॉईस नाही. चपातीला खावी याची चॉईस नाही आणि आयुष्याची चॉईस तुम्ही काय निवडणार आहे? मला सांगा, हे काय दुश्मन आहे का आपले? हे उन्हानं डवळे झालेत का? आपल्यापेक्षा 10 पटीनं आपल्या सुखाचा विचार करणारा बाप असतो. ज्या पुरीनं बापाचा निर्णय घेऊन लग्न केलं, तुम्हाला आवडला असेल एखादा त्याला सांगून पहा, तो त्याचं सगळं फॅमिली बॅकग्राऊंड पाहतो आणि मगच आपली पोरगी देण्याचा. काळजाचा तुकडा एखाद्याच्या पदरात देणं सोपं नसतं मायबाप, सोपं नसतं. ज्या पोरीनं बापाच्या निर्णयाने लग्न केलं आयुष्यात तिला पश्चातापाची वेळ कधीच येत नाही. आणि कधी जरी सासर तिला वाईट निघालं तरी तिला महिनाभर नाही आयुष्यभर सांभाळू शकतो बाप, इतकी बापात ताकद असते. जर तिकडचं दलिंदर नीट निघलं नाही तर. पण ज्याच्यासाठी पळून गेली तेच नारळ जर नासकं निघलं, भरोशाच्या म्हशीला टोंगा, ते जर येडपट निघलं तर पुन्हा तिला माहेरचा रस्ता येण्यासाठी तिला नाकच राहत नाही पा. हे जे आपल्यासाठी एवढा निर्णय घेऊ शकतात तेवढा निर्णय आपण उभ्या आयुष्यात घेऊ शकत नाही. बाप स्वप्न पाहतो. ज्या दिवशी बापाला आणि पोराला एकच चप्पल येते, ज्या दिवशी बापाच्या खांद्याला पोरगा लागतो, मुलगा मोठा झाल्यानंतर बाप त्याला बोलत नाही, वसकत नाही, रागवत नाही, मारत नाही. बाप त्याला कमी बोलतो. आपण चुकलो तरी बाप बोलत नाही याचा अर्थ त्याच्या डोळ्याची भाषा पोराला कळाली पाहिजे. ज्या दिवशी माझ्या ताईनं तुम्ही मोठ्या होतात, आई तुम्हाला मारत नाही, आता आई तुम्हाला जास्त ओरडत नाही, रागवत नाही, पण आई बोलत नाही याचा अर्थ तिला बोलायचं नसं असतं. तिच्या डोळ्यातलं स्वप्न तुम्हाला कळायला पाहिजे. आपण मोठं झाल्यानंतर जर बापाच्या डोळ्याची भाषा आपल्याला कळत नसेल आणि आईच्या डोळ्यातलं स्वप्न मुला मुलींना कळत नसेल तर मला असं वाटतं आपल्या जगण्यामध्ये तिला मात्र कवडीची किंमतच नाही. आपल्या जगण्यात अजिबात अर्थ नाही. असं कीर्तन चालू असावं. आणि तुमच्यापैकी या गावातलं जर कोणी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालं, कोणी ग्रामपंचायत, कोणी ग्रामविस्तार अधिकारी झालं, कोणी ग्रामसेवक झालं, कोणी तलाठी झालं, कोणी तहसीलदार झालं, कोणी कलेक्टर झालं, कोणी IPS, कोणी PSI झालं, ज्या दिवशी गावातल्या सप्ताहात तुमची एंट्री होईल ना त्या दिवशी लोक बँड बाजा लावतील. बरोबर आहे ना?
या गावचा क्लास 1 क्लास 2 ऑफिसर एखादी मुलगी मुलगा झाला तो लोक महाराजाला नाही पण ते येणाऱ्या या गावच्या भूमिपुत्राला लोक फटाके लावतील, आतिषबाजी करतील. या इथलंच कोणीतरी ताट घेऊन तुमच्या औक्षणासाठी तिथं गेटवर उभं राहील. त्यावेळी सगळे लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. आम्ही सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजवू. आणि त्यावेळी कोणतरी म्हणल आज आपली ओळख काय माहिती, आज आपली ओळख आहे आमक्याचा मुलगा आहे ना आमक्याची मुलगी. पण आपल्या आई वडिलाचा कष्टाचं चीज जर आपण केलं, त्यांच्या डोळ्यातली स्वप्न जर आपण पूर्ण केले, तर त्या दिवशी तुमच्याकडे बोट दाखवतील लोक आणि म्हणतील पहा ती कोपऱ्यात बसलेली हिरव्या साडीवाली आहे ना त्या PSI मॅडमची आई. ते कोपऱ्यात बसलेले ट्राउझर घालून जे बसलेले आहेत ना काका ते त्या IPS साहेबांचे वडील आहेत. की त्या दिवशी आपल्या आई वडिलांची ओळख राहील. आणि ज्या दिवशी सगळा समाज आपल्यासाठी टाळ्या वाजवेल, सगळा समाज आपल्याकडे आशेने पाहिजे. कोणतरी मध्ये येईल मॅडम तुम्ही आमच्या गावचे आहे, आमचं एवढंसं काम करून देतात का. ज्यावेळी लोक तुमच्या मागे लागतील ना सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, वाक्य बोलते तोला मुलाचं, कुणाचा तरी फोटो काढून स्टेटसला ठेवण्यापेक्षा, कुणाच्या तरी सोबत फोटो काढून तो स्टेटसला ठेवण्यापेक्षा आपलं स्टेटस असं बनवा 1000 लोकांना आपल्या सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त झाली. आपल्याकडे कोण म्हणतील आले साहेब यांच्या आई त्या, त्यावेळी आपल्या आईच्या डोळ्यावर जे समाधानाचं हसू आणि तिच्या डोळ्यात जे आनंदाचे अश्रू असतील, मला असं वाटतं की ते आयुष्यभर आपल्याला जपता आले पाहिजेत. तो अनमोल ठेवा असतो माईबाप. नाही तुम्हाला कलेक्टर होता आला हरकत नाही, नाही तुम्हाला इंजिनियर होता आलं हरकत नाही, नाही तुम्हाला एखादा बिझनेसमॅन होता आलं हरकत नाही, नाही तुम्हाला सुधारित आधुनिक शेतकरी होता आलं हरकत नाही, पण आपल्या मायबापाचा चांगला मुलगा म्हणून समाजात आपल्या मायबापाला ताट मानेने जगता यावं यासाठी मायबापाचा चांगला मुलगा आणि चांगला मुलगी बनून जीवन जगणं हे गरजेचं आहे. ज्याचे मायबाप जिवंत आहेत, माय बापे केवळ काशी